शिवसेनेच्या लोकसभा समन्वयकांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक होणार आहे। निवडणूक प्रचाराची रणनीती या बैठकीतून ठरवली जाईल। उद्धव ठाकरे लोकसभा समन्वयकांना मार्गदर्शन सुद्धा करतील। 18 लोकसभा समन्वयक बैठकीला उपस्थित सुद्धा राहणार अशी माहिती सध्या समोर येते। महत्त्वाची बैठक ही पार पडणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। तर चेतन, मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, नेमकं काय काय घडू शकतं, कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते? गौरी, खरं तर लोकसभा समन्वयकांची काही महिन्यापूर्वीच नवीन यादी जाहीर करण्यात आली होती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवीन 18 लोकसभा समन्वयक हे निवडण्यात आले होते आणि त्यांची ही बैठक आज पार पडते। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे हे या लोकसभा समन्वयकांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या, त्या निवडणुकी दरम्यान प्रचाराची रणनीती कशा प्रकारे असली पाहिजे, कशा प्रकारे आपले मुद्दे मांडले गेले पाहिजे, कशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे महत्व आहे हे घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, या सर्व गोष्टींवर ठळकपणे उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीत। या बैठकीत आपण पाहिलं असेल तर या बैठकीत दत्ता दळवी असतील, विलास कोटणीस असतील, रवींद्र मिलेकर असतील, सुधीर साळवी असतील, संजय कदम असतील, असे एकूण 18 जे लोकसभा समन्वयक हे इकडे उपस्थित राहिले आहेत। अवघ्या काही बैठक सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे काम केलं जाईल, कशा प्रकारे पक्षाचा प्रचार केला जाईल याच्यावर जास्त जोर दिला जाणार आहे। नक्कीच चेतन, या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद चेतन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात, कल्याण लोकसभेवर आता ठाकरे अंतिम आढावा घेणार आहेत। आजच्या बैठकीत उमेदवार निश्चित होण्याची सुद्धा शक्यता आहे। श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे नेमका कोण उमेदवार देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कल्याण लोकसभेवर ठाकरे अंतिम आढावा घेतील आणि आजच्या बैठकीत उमेदवार निश्चित होण्याची सुद्धा शक्यता आहे।